कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसंच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सचिवांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडली। बैठकीमध्ये हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्यात। हद्दवाढ ही काळाची गरज असून ती जर झाली नाही तर जिल्ह्याचा विकास होणार नाही। मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच कोल्हापूरची हद्दवाढ काही दिवसातच होईल अशी अपेक्षा आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे। हद्दवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आज दिवस म्हणावा लागेल, कारण आज मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, दोन्ही सचिव यांनी साधारणतः हद्दवाढीला तत्वतः मान्यता दिलेली आहे। आजच मी कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्ता यांना हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्याविषयी पत्र देत असून तो प्रस्ताव त्या जिल्हा परिषदच्या सीओना पाठवतील आणि सीओ मग त्यानंतर संबंधित गावांना त्यांचे ठराव मागतील। संबंधित ग्रामपंचायती ते ठराव पॉझिटिव्ह व निगेटिव्ह देतील, पण त्यानंतर तो प्रस्ताव शासनाला सादर होईल आणि त्यानंतर गेली अनेक वर्ष जी हद्दवाढ कोल्हापूर जिल्ह्याची शहराची रखडलेली आहे ती हद्दवाढ होण्यास प्रक्रियेत सुरुवात होईल।